आणि हे मी सतत अनुभवते। पण जयाचं काय? घेऊ दे तिलाही अनुभव, खाऊ दे तिलाही ठेचा ठोकरा, कळू दे त्या जगाचा नियम तिलाही। हे जग निरागस नाहीये, उलट निरागस असणाऱ्यांचा कसा फायदा घेतो ना हे कळू दे जयाला। आणि कसं आहे ना, तिचंही मन दुखू देत ना, त्याशिवाय तिला तिच्या आई वडिलांच्या प्रेमाची जाणीव नाही होणार। नाही, मला आपल्या जयाची खूप खूप आठवण येते। तिचं ते निरागस हसणं, तिचं ते किस्से, तिची ती बडबड, खूप आठवण येते मला तिची। खरंच तिच्यासाठी कोणी उरलोच नाही का? अहो इथे बघा, इथे बघा, आधी इथे बघा। मी परत सांगते तुम्हाला, जयाची आठवण काढून स्वतःला आणि मला दुर्बळ करू नका। हे महाभारत आहे, इथे आपल्याला आपल्याच माणसांविरुद्ध लढायचंय। इथे काळजावर घाव बसणार आणि आपल्या काळजावरचा घाव म्हणजे जया। इथे जर आपण दुर्बळ झालो ना तर ते निश्चितच आपला फायदा उठवतील। बस बस, आता मी शेवटचं सांगते, आता हा विषय पुढे नको, यावर चर्चाही नको। मला आता बघायचंच आहे, मी कोर्टात जाते, मी कोर्टात केस करते म्हटल्यावर दादा काय करणार आणि त्या मुक्ताचं काय होईल? दादा, आपली अशी एकही चांगली आठवण नाहीये की जी आठवून चेहऱ्यावर हसू यावं। दादा आणि अंबिका आत्यामध्ये जे आज घडतंय ना, याची कधी कल्पनाही केली नव्हती। गायत्री, मग यात रडण्यासारखं काय आहे? तुला माहितीये ना मी किती हळवी येते। भाऊ बहीण म्हणून आपल्या नात्यात काही शिल्लक आहे की नाही? की आपणही आत्या आणि दादासारखेच आहोत, किंवा त्यापेक्षाही वाईट? गायत्री, इकडे बघ, आपल्याला या गोष्टीचा विचार करण्याची गरज नाहीये। अनेक लक्षात ठेव, टाळी एका हाताने कधीच वाजत नाही। मला नाही वाटत की आत्याने कोणती चुकीची डिमांड केली आहे। म्हणजे तुला अंबिका त्याचं वागणं योग्य वाटतंय? दादा, मला वाटलं होतं तू दादांच्या बाजूने असशील। गायत्री, तुला काय म्हणालो, एवढा विचार करण्याची गरज नाही यावर। आणि आता प्लीज मला थोडंसं काम करू दे। आय होप तू आणि आई आत्या आणि त्या आर्यासोबत मिळालेले नसाल। तुला काय वाटलं माझा तिच्यावर राग आहे म्हणून सांगतोय मी तुला? अजिबात नाही, उलट मला तिची खूप काळजी वाटते। आई आजारी आहे सांगितल्यानंतर धावत येईल ती, मला खात्री आहे, पण मला ते नको आहे। एकतर आधीच तिला त्या भक्तीची काळजीने ग्रासून टाकलेलं आहे। इथे अंबिका घरात आली, त्यांनी त्या आर्याला घरात आणलेलं आहे, सगळं माहिती आहे तिला। आणखीन किती तिच्यावरती प्रेशर टाकायचं? 24 वर्षाची पोरगी आहे ती, फक्त 24 वर्षाची, किती सहन करेल बिचारी? नको। हा विचार ना सासरा नाही, एक बापच करू शकतो। आणि एवढं तर बोलत का नाही आहेत तिच्याशी? का बोला धरून ठेवलाय परत? माझ्या सोयीसाठी। म्हणजे आम्ही बोलायला लागलो की पुन्हा तेच विषय निघणार, मग आमच्यामध्ये भांडणं होणार आणि मला त्याचा खूप त्रास होतो। मुक्ताबरोबरच्या भांडणाचा मला त्रास होतो आणि हा त्रास पुन्हा पुन्हा होत राहणार, त्यापेक्षा अबोला आहे ते बरं आहे। कशी आहेस तू? मी ठीक आहे। काही नाही, म्हणलं तिकडं काय परिस्थिती आहे एकदा विचारावं। परिस्थिती वंचने ती आणून ठेवली ना त्यांची आर्या घरात, सगळ्यांची चांगलं वागण्याचा प्रयत्न करते।
सगळ्यांचं मन जिंकून घेण्याचा निरर्थक प्रयत्न चाललाय बिचारीचा. अंबिका आत्या? अंबिका आत्या त्या फार पुढे गेल्या आहेत. घरातल्या प्रॉपर्टीचा हिस्सा हवाय म्हणून आपल्यावर केस केला ग त्यांनी. काय? त्यांच्या वागण्याने ना सगळेच डिस्टर्ब झालेत. मलाही पटत नाही त्यांचं वागणं. वंचना समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण मला नाही वाटत त्यांना काही समजेल. आणि तुला माहिती आहे ना स्वभाव कसा आहे त्यांचा. पण दादा ठीक आहेत ना? अगं सख्खी बहीण बैऱ्यासारखी वागते त्यांच्याशी. कुठला भाव ठीक असणार आहे? आणि त्यात नाही त्यात काय? आणि त्यात तुम्ही दोघंही घरी नाही आहेत ना ग. त्यामुळे ना अगदी अडल्यासारखं होतोय आम्हाला. मोठी आई, खरंच माफ करा. मनात सारखा विचार येतो की आत्ता तिकडे यावं. सारखं तुमचा विचार येत असतो. नाही ना शब्द मोडता येणार. काय करू मलाच कळणार. तुम्ही कृपा करून समजून घ्या. तर तू नको टेन्शन घेऊ ग इतकं. तुझं प्रेम, तू केलेल्या प्रार्थना सगळ्या आहेत आमच्या बरोबर. निघेल काहीतरी यावं तोडगा. आणि देवी आईला माझ्याकडनं एक प्रार्थना कर. प्रत्येक घरातले भाऊ बहीण तू, गजा आणि भक्तीसारखे निस्वार्थी असू दे. ना नात्यांचे धागे असे कमकुवत नकोत. काय वय त्यांची शुद्ध हरपली. चक्कर बी येते बघ. नुसतं आपल्या झोपेत बरळतायत. घर तोडू नका, घर तोडू नका म्हणून. मला पावलं नाही म्हणून तुम्हाला फोन केला. आता इथं काय चाललंय ते तुम्हाला सांगायला पाहिजेच ना रेणुकाताई. बरं केलंस तुम्हाला कळवलं. मला सांग, मुक्तावहिनीला हे सगळं माहितीये का? नाही 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 नाही, मोठ्या आईने समध्यांना बजावून सांगितलं. मुक्ताताईंना काय बी सांगायचं नाही. आधीच त्यांच्या डोक्यावर एवढं मोठं टेन्शन आहे, अजून त्यांना टेन्शन द्यायचं नाही. रेणुकाताई, जे काही चाललंय ना ते बरोबर चाललं नाही बघा. मला बघताना लई वाईट वाटतंय बघा. मी घरची साधी मोलकरी नाही. माझ्या हातात काय नुसतं पाण्याशिवाय. पण रेणुकाताई, तुम्ही काहीतरी करू शकता बघा. हा, तुम्ही काहीतरी करा ना रेणुकाताई. काहीतरी समजा उघड होऊन बसून. भाऊ, ती काय फक्त तुझ्या एकटीची आई आहे का रे? माझी कोणी नाही. जरी सावत्र असली तरी सुद्धा मी सुद्धा तिला तेवढा जीव लावलाय जेवढा तू लावलायस. तिला काही होता कामा नये, मला असंच वाटतं ना. सॉरी दादा, चुकलो मी. ये बाबा, माफ कर मला. पण माझ्याबद्दल कुठलाही गैरसमज करून घेऊ नकोस. आणि मी सावत्र आहे ही आधी भावना मनातनं काढून टाक. तुझ्यासारखाच मी विचार करतोय, मुक्ताला या घरामध्ये परत कसं आणायचं समजत नाही रे. इकडे अंबिका अशी वागते, तिला ताळ्यावर कसं आणायचं, मुक्ताला घरी कसं आणायचं, सगळ्या संभ्रमात आहे मी. पण काही ना काहीतरी करणार मी, काळजी करू नकोस. फक्त माझ्यावर विश्वास ठेव आणि थोडा काळ शांत राहा. हा, शांत राहा. नवरात्र संपल्यावर मी तुझ्या संगत येणार आहे, कळलं का? आणि तू मला शेवटपर्यंत सांभाळणार आहेस असं मगाशी म्हणाली होतीस. बरोबर आहे की नाही? हे बघ,
बघ मला माहिती आहे तुझ्यासाठी खूप डिफिकल्ट आहे, पण हे बघ आजींची लई काळजी वाटते. मला त्याला गमवायचं नाहीये. त्या माझ्यासाठी काय आहेत ना हे मी कुणालाच नाही सांगू शकत. कालच त्या माझ्यासाठी माझ्या कुटुंबासाठी माझ्या घरी आल्या होत्या. बघ तिची लई काळजी करत होत्या. आणि आज त्यांची ही अवस्था झाल्याचं समजलं. माणसाचं आयुष्य लय अस्थिर असतं. मला खात्री आहे आपल्या माणसांच्या वागणुकीमुळेच आजीवर येळ आली. त्यांची ही अवस्था झाली. लय वाईट परिणाम झालाय त्यांच्यावर. अगं वहिनी, तू घरी गेलीस ना की खूप काही बदलेल बघ. आणि आजी तर तुला बघून ठणठणीत बरी होईल. हा पण विचार कर की तू जर घरी असतीस तर आजीवर ही वेळ आलीच नसती. हे डोकत आहे लय मोठ्या धर्म संकटात अडकली. खरंच मायावर जी वेळ आली ना खुदार येऊन. वहिनी, हे धर्म संकट आपण स्त्रियांना काही नवीन आहे का? आपली माणसं जपण्यासाठी आपल्याला कायमच ही लढाई लढावी लागते. आपल्या बायकांच्या भावना ह्या अशाच ढवळून निघत असतात. अगं नाती गोती सांभाळताना ही कुचंबना कायमच वाट्याला येत असते का आपल्या? आपल्या वाट्याला आलेला प्रत्येक त्रास आपल्याला फेस करता आला पाहिजे. नाहीतर सहनशीलतेच्या नावाखाली आपल्याला हा समाज जी काही थोडीफार इज्जत देतोय ना तीही देणार नाही. आणि असले प्रसंग फेस करणं हा शाप. कशी विसरेन रे भाऊ? नाही, मला तर त्याही पुढचं बरंच काही लक्षात आहे. कसा वेळोवेळी दादानी यांचा अपमान केलाय. कसा आम्हाला घरातून बाहेर हकलवून आउट हाऊस मध्ये राहायला सांगितलं. कसं आमच्या जयाला आमच्या दोघांपासून तोडलं. सगळं सगळं लक्षात आहे माझ्या. ही त्याच्याच पापाची परत फेड आहे. म्हणून आजचा हा दिवस बघतोय तू. हा पण आईबद्दल मला खरंच खूप वाईट वाटतंय. बिचारी. हे बघ, खरंच जर तुला वाईट वाटत असेल ना तर प्लीज हे सगळं थांबव आणि आईला एकदा भेटून ये जेव्हा जीव येईल तिच्या. आणि तिला सांग पण आई काही झालं तरी घराची वाटणी होणार नाही. खूप लवकर बरी होईल ती हे ऐकून. बरोबर आहे भाऊ तुझं. तुला तुझ्या आईबद्दल वाईट वाटणं स्वाभाविक आहे. वाटलंच पाहिजे. पण मला काहीच वाटत नाहीये तिच्याबद्दल. कारण ती माझी सावत्र आई आहे. अंबिका, खरं सांग, तिला कधीतरी तुला सावत्रपणाची वागणूक दिली का ग? माझी एकुलती एक लेक, एकुलती एक लेक म्हणून किती लाड करायची तुझी, किती जीव लावायची तुला. दादाने अगदी त्या रूम मध्ये हे बंदिस्त करून ठेवल्यानंतर सुद्धा तुझ्याच काळजीनं तिचा जीव तिळतिळ तुटायचा ग. हो, आणि मी सुद्धा तुला कधी सावत्र बहीण समजलोच नाही ग. प्रत्येक रक्षाबंधनाला तू मला राखी बांधत आली आहेस. अगं, आपलं घर, आपली माणसं यांच्याबद्दल तुला काहीच वाटत नाही? तुला फक्त पैसा आणि सूडच दिसतो का? म्हणजे जगात बाकी काही नाती उरलीच नाहीत का? हो, मी काय म्हणते ऐक ना, कमाल आहे, कमाल आहे टेस्ट. तू पण टेस्ट कर ना. आणि नसेल खायचं ना तर आम्हाला तरी सुखाने खाऊ दे प्लीज. आणि हो, आता तर फक्त मीच वाटण्या कर म्हणून म्हटलंय ना. थोडे दिवस थांब. घरातला प्रत्येक जण वाटणी मागेल आपापली. आणि नुसती प्रॉपर्टीचीच नाही हा, तर विश्वासाची पण वाटणी होईल. आत्या, कमाल. हे वाक्य मला आवडलंय. हा, विश्वासाची वाटणी. अरे तू हिला साथ देतेस हे बघून खूप वाईट वाटलं. जिचं बालपण ह्या घरात गेलंय तीच या घराला खायला उठली. हो,
या घराने माझं प्रेम, माझे हक्क असंच खाऊन गिळून टाकले. विसरलात का तुम्ही? भाऊ, दादा म्हणायचा ना ते मला आता पटतंय. तुला अक्कल तर नव्हतीच रे कधी, पण मॅनर्स पण राहिलेले नाहीयेत. अरे कळत नाहीये का तुला? आर्या आमची पाहुणी आहे आणि पाहुण्यांची कोणी असं वागतं का? आणि सारंगनी तिच्या प्रेमाला लाथाडलं आणि त्या भिकारड्या मुक्ताला घरात आणलं, तेव्हा का नाही तुला पाझर फुटला रे मायेचा? तेव्हा तर अगदी मुक्ता 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 करून मुक्ताचा जप चालू केला होतास. हे बघ प्लीज, आता इथे आमची शाळा घेण्यापेक्षा स्वतःला जरा 4 समजुतीच्या गोष्टी सांग. खाणार आहेस का? नाही ना? मग जा. तू तुझा हिस्सा मागणारच ना नक्की? हिस्सा? ते मी कारण तुझा नवरा आता आला होता आम्हाला अक्कल शिकवायला. नाही तो काय मूड मध्ये दिसत नाहीये हिस्सा मागण्याचा, म्हणून आपलं तुला विचारलं. हे बघ, हीच योग्य वेळ आहे, कळलं? नाही तर मग पस्तावावं लागेल. हो हो हो, मी आहे तुमच्या सोबत, पण काय ना, मी अजून जरा विचार करते. विचार कसला करतेय? संधी एकदाच दार ठोठवत असते, तेव्हा पटकन जाऊन दार उघडायचं असतं. नाहीतर संधी जाते. कळतंय ना तुला काय म्हणते मी? विचार करू नको, नाही तर काय होईल माहितीये ना? संधी निघून जाईल. पण ना काय ना, मी ना जरा कन्फ्यूज आहे. माधवी, मी तुझ्या भल्याचाच विचार करते. माझं काय? माझी वाटणी घेऊन मी मोकळी होईन. तुला काय करायचंय? तुला फक्त वाहत्या नळाखाली हात धुवायचंय बस. अगं हा चान्स मिळालाय, ही संधी मिळाली आहे, सोडू नकोस. बघ बाबा, मी सांगायचं काम केलं, आता तुझं तू ठरव. तुला मालकीण होऊन राज्य करायचंय की आयुष्यभर रावदादाची गुलामगिरी करायची आहे? हा तर 1 नंबरचा स्वार्थी आहे. ए, उगीच तोंडाला येईल ते काहीतरी बोलू नकोस. आपण कोणाबद्दल आणि काय बोलतोय ना ह्याचं जरा भान ठेव. काय खोटं बोलले मी? मी खरं तेच बोलतेय. आठवा जरा, मुक्ता या घरात आल्यापासून कुणी माझ्याशी नीट बोललाय का कधी? आता मी उलटून बोलल्यावर तुम्हाला मिरच्या झोमल्या ना? आता तर तुम्हा सगळ्यांना अजून मिरच्या झोमणार आहे. एकदा का माझी केस माझ्या हिश्श्यासाठी कोर्टात उभी राहू दे. अगं तुला काहीच कसं वाटत नाही ग? हा, आई घरामध्ये आजारी आहे आणि तुझी ही थेर चालली आहेत. ते कदापि शक्य नाही. जोपर्यंत आई आहे तोपर्यंत हे शक्य नाही. ती हयात असो किंवा नसो, मी माझा हिस्सा घेऊन राहणारच. आणि फक्त घरात नाही तर व्यवसाय, इन्व्हेस्टमेंट, दागिने, सगळ्या गोष्टीत माझा हिस्सा मला हवाय. त्या अंबिकाच्या नादाला लागू नकोस, मी तुला किती वेळा सांगितलं. 1 मिनिट, उगाच मला दोष द्यायचा नाही. आधीच सांगून ठेवते, का तिला तिची अक्कल नाहीये? बिचारे किती दिवस अजून दादाची गुलामगिरी करणार आहे ती? आणि माधवी, सांग तुझ्या राव दादांना की हा तुझा स्वतंत्र विचार आहे, माझा यात काही एक संबंध नाहीये. आणि काय चुकीचं मागितलं रे तिने? माझं 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 म्हणून किती दिवस या प्रॉपर्टीला, एखाद्या ढेपेला, गुळाच्या ढेपेला मुंगळा चिकटतो तसा चिकटून राहणार आहे? ते ना त्यांच्या वाटण्यात आहे ना. हो, म्हणजे माझं पण तेच म्हणणं आहे. मला खात्री होतीच की तू हिस्सा मागणारच. माझं सोडून द्या, थोडी तरी माणुसकी आहे की नाही? घरामध्ये आई आजारी आहे आणि आताच तुम्हाला बरा ऊत आलाय हिस्सा मागण्याचा. का आईला जिवंत ठेवायचंच नाहीये का तुम्हाला? भाऊ, तिला सांग, कुठल्याही परिस्थितीमध्ये या घराची वाटणी होणार नाही. बरोबर आहे दादा तुझं.
आणि मला सुद्धा वाटणी व्हायला नकोच आहे. हा, मग तुझ्या बायकोला समजावून सांग. आता जेवढी प्रॉपर्टी आहे ना, त्याच्यात दसपट जरी प्रॉपर्टी असते तरी मी वाटणी होऊ देणार नाही. कारण मला या घरातली माणसं एकत्र हवी आहेत. वाटणी होणार, काहीही झालं तरी वाटणी होणारच. अगं काय बोलतेस? अशी घराची ताटाटूट करू नकोस. आपण पूर्वीसारखेच एकत्रित राहूयात ना छानपणे. अरे तिला कशाला समजावून सांगतोयस? तिच्या बुद्धीला ना, मेंदूला कीड लागली, कीड. बोल बोल, तू काय वाटेल ते बोल रे, पण मी माझा वाटा घेऊन राहणारच. असं काही होणार नाही. मुक्ता, सारंग, आपले जन्मदाते आपल्याशी कसंही वागते, पण तरी ती अजिबात हल्ली नाही. आपण पण हेच करायला पाहिजे. जसं वादळानं घर तुटतं म्हणून आपण घरच बांधायचं नाही असं थोडीच असतंय. समोरचा चुकीचा वागला म्हणून आपण का जगणं सोडून द्यायचं? हो आजी, मुक्ता अगदी बरोबर बोलते. अगं तुला काही झालं ना तर त्या अंबिका आत्याला त्याचं काहीच वाटणार नाही. अगं पण आमचं खूप नुकसान होईल. आणि तेही कधीही न भरून निघणार. त्यामुळे तुम्हाला खंबीर होऊन शांतपणे या परिस्थितीला सामोरं जावं लागेल. आणि मला एवढा जीव लावणारे आम्ही सगळेच तुमच्या बाजूला आहोत. आता आजोबांना तर आम्ही वर्ण नाही आणू शकत, पण शक्य असतं तर तेही केलं असतं. तुम्ही आराम करा, आम्ही येतो. तुमच्या या वागण्यामुळेच ना तुमच्या आई वडिलांचा पण सन्मान गमावलाय तुम्ही. तुमच्याच मुळे नगरकर घर आणि निंबाळकर घराचे संबंध तुटलेत. माझा सारंग माझ्यापासून हिरावून घेतलास आणि वर मलाच दोष देतेस. तुमचाच दोष आहे. ते कधीच तुमचे नव्हते ना. त्यांनी तुमच्यावर प्रेम केलं होतं. बळजबरीनं जोडलं जाणाऱ्या नात्याला त्यांनी विरोध केला तर त्यांचं काय चुकलं? तुमचं चुकलं. ते कधीच तुमचे नव्हते. ते मिळवण्यासाठी आजही तुम्ही वेडेवाकडे प्रयत्न करताय. अहो, हा तुमचा मूर्खपणा कोणत्या थराला गेला हे समजतंय तरी का तुम्हाला? आमच्या हनीमूनला मला बाहेर जाऊ द्यायचं नाही म्हणून त्या विहिरीतलं गार पाणी स्वतःच्या अंगावर ओतून घेतलं. मुद्दामून आजारी पडलात. स्वतःला त्रास देण्या इतकं मूर्खपणा कोण करतं? आवाज जीव घ्यायचा तुम्ही अनेक वेळा प्रयत्न केला. मी काहीच बोलले नाही, कधी बोलणार पण नाही. त्या कांता बरोबर प्लॅनिंग करून माझ्या बहिणीच्या आयुष्या बरोबर कसे खेळू शकला तुम्ही? मी सगळीकडे शोधलं, पळून गेलं वाटत. परत? हा, तुझ्या ताईला सांग मावत तिच्यावर लय प्रेम आहे म्हणा.
घुसखोरीनं तुमचं काय बिघडवलं होतं? मायावर राग होता ना? मायावर काढायला पाहिजे होतं. तुम्हाला आणि त्या कांताला आगीत ढकलून द्यायला पाहिजे होतं. मी असं केलं असतं ना तर तुमच्यात आणि मायात काय फरक राहिला असता? मावा घर तोडायला आलात ना? मी अजून जिवंत आहे. मी तसं काहीच होऊ देणार नाही. अंबिका त्याच्या पाहुण्या आहात ना? पाहुणे 2-4 दिवसांच्या वर राहत नाहीत हे माहित आहे ना तुम्हाला? आणि त्यापेक्षा जास्त दिस राहणाराला पाहुणी नाही घुसखोर म्हणत्या. ह्या असल्या घुसखोरांना कसं हिसकावून द्यायचं मला आणि दादाला चांगलंच माहिती. बघते अगं बघते, अशी रडू नकोस. हे बघ, आज ना उद्या तो पळून जाणारच होता. आपणच त्याला त्याच्या मर्जी विरुद्ध इथे थांबून घ्यायला नको. यात आपल्या नशिबाचा सोडून दुसऱ्या कुणाचा काहीच दोष नाहीये ग. मुक्त त्याला सारंदाजीला सांगितलं का? नाही नाही, अजिबात नाही. त्यांच्या मागं काय कमी राडा आहे का? त्यांना उगा अजून टेन्शन द्यायला नको. ह्या सोन्यानं ना बरोबर डाव साधला. मुक्ता आणि जावई बापू घरी नाहीत ना, याचा फायदा उचलला त्यांनी आणि पळाला. आपणच सावध राहायला पाहिजे होतं ना. सावध राहायचं म्हणजे काय करायचं होतं का? काम धंदे सोडून त्याच्या माग माग फिरत बसायचं का? मावा त्याच्यावर कधीच विश्वास नव्हता, पण आता मी शांत बसणार नाही. माझ्या पोरीच्या आयुष्याचं वाटोळा करणाऱ्याला जगायचा अजिबात अधिकार नाही. पाहतोच त्याला. गॉड, आज तू मला पहिल्यांदा स्वतःहून मिठी मारलीस. काहीच बोलू नका. शांती आहे ना, तुमच्या मिठीत आल्यावर मला ही शांती मिळते. ही मिठीतली ऊब मनातली सगळी दुःख विसरायला लावते. खरंच जगातली सगळ्यात सुरक्षित जागा हीच आहे. आणि सगळी भीती संपून जाते. भक्ती, भक्ती, काय झालं? ते जरा चहा घेऊया का? एवढ्या उशिरा? थोडं बेचैन होत होत आणि डोकं पण जरा गरगरा लागलेलं. चहानं जरा बरं वाटलं म्हणून म्हटलं. ठीक आहे, बनवते मी. काय झालं? एवढ्या अस्वस्थ झाला होता. हे
मला ना कळतच नाही मी काय काम करावं. माझ्याकडनं कुठलं स्किल आहे, कुठलं असं वेगळं शिक्षण. तोंडी झाला असतो, प्लंबर झाला असतो, नाहीतर लाईटमॅन झाला असतो, रोजंदारी तर मिळाली असते. असं कायच झालं नाही. मला ना लय वाटत मी पण काहीतरी करावं. कुणाच्या मायावर विश्वासच नाही. आणि तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका. ज्याच्याकडे पुढं काय करायचं याचं उत्तर असतं ना, त्याला सुद्धा कधी कधी कुठून सुरुवात करायची नाही समजत. आणि त्यामुळे ना तुम्ही मागं पडलाय किंवा तुमचं काहीच होणार नाही असा विचार अजिबात नका करू. काय झालं असे का पाहताय? तू मला लय कौतुक वाटतं. खरं तर माझ्यासारखंच टेन्शन तुला पण असताना तू पॉझिटिव्ह बोलते. असं काय जमात तुला? पॉझिटिव्ह नाही राहायचं तर काय करायचं? गरीबाकडे त्याचा विश्वास सोडून दुसरं काय असतंय का गमवायला? आणि तोच जर गमावला आपल्यासारखं कंगाल कुणी नाही. कधीतरी काहीतरी चांगलं घडलं या आशेवर आपण दिवस काढतो. आणि ती आशा ना लई सुखावणारी असते. आणि का नाही घडणार आपल्या आयुष्यात चांगलं काही? फक्त वाईट घडायलाच जन्म घेतलाय काय आपण? आता आमच्या आयुष्यात कधी काही चांगलं झालं नाही ही गोष्ट वेगळी आहे. पण तुम्हाला सांगू का, नुसतं चांगलं घडण्याचा विचार सुद्धा लय आनंद देऊन जातो. नुसतं स्वप्न रंगवायला पण लय भारी वाटत. वा, आता ह्योच विचार घेऊन मी स्वप्न रंगवणार बघ. भक्ती तुझ्या संग बोलून लय भारी वाटलं बघ. आणि मेन म्हणजे आपल्याला असं एकांतात बोलता आलं. म्हणजे एकांतात म्हणायचं नव्हतं मला, निवांत बोलता आलं असं म्हणायचं होतं. भक्ती तुझ्या संग लय वाईट वागलं. ती चांगली माणसं आहात तुम्ही. आणि मी काय करायचं चाललेलो. पण भक्ती मी तुला बोललोय तसं एक ना एक दिवस तुझा विश्वास जिंकणार म्हणजे जिंकणार बघ. हा भक्ती, मला एक प्रश्न पडला. मग काही एवढी खंबीर आहे, तुझ्या आयुष्यात जे तिला पाहिजे ते मिळवते. मग असं असताना तिच्या संग असं वाईट कसं काय घडलं? तुला मोठी गोष्ट आहे. अजून जर 2-4 कप चहा मला मिळाला असता ना, मग तुझी किती बी मोठी गोष्ट असू दे मी ऐकायला तयार आहे. तुला असं बघून किती छान वाटतंय का? तुम्हाला बी बघून मला लय बरं वाटतंय. हे बघ, देवी पावली मुक्तानी स्वतःच्या हाताने उपमा बनवून आणलाय तो आपल्या किचन मध्ये. चला, म्हणजे आजारी पडण्याचा फायदा झाला म्हणायचं. नका ना असं बोलू. दुखणं चांगलं असतं वय. कधी कधी चांगलं पण असतं. बरं आधी घ्या. त्याच्याशिवाय तू आली असतीस का? बघितलं ना रावसाहेब, कशी धावत पळत काळजीनं आली या. माझ्यावर लई प्रेम करतीये, अगदी सारंग परास. खरंय मावस, सगळ्यात जास्त प्रेम तुमच्यावरच आहे. पण हे खाल्लं तरच. हे संपवल्यावरच तुम्ही असं मस्त ठणठणीत बऱ्या व्हाल. काळजी करू नकस, मी खाईलच. पण हे नाश्ता जेवण हे करण्यात तुझा लई वेळ घालवू नकस. आता जरा मला बरं वाटतंय. बरं अजून बरं वाटेल तुला संबळ वाजवताना, रियाज करताना मी स्वतः बघीन तेव्हा मला जरा बरं वाटेल. बरं काळजी घे, रियाज बंद होणार नाही याची काळजी घे. बर नाही, आता जा आणि जाऊन संबळ वाजव.
अगं नुसता तुझ्या संबळाचा आवाज कानी पडू दे, बघ मग कशी ठणठणीत उभी राहते मी. वय की नाही रावसाहेब? मी तिला या बंधनातून कधीही मुक्त करू शकतो. रेणुकाताई, तुम्ही असला अशुभ नका बोलू. तिला जे काही बोलायचं ना बोलू द्या तिला. ह्या घरातले माझे अधिकार वापरून आता मी तुला आज्ञा देते. तू संबळ वाजवायचं नाहीस. संबळ वाजवली जाणार. संबळ वाजवण्यावर आमची सगळ्यांची श्रद्धा आहे. या घरामध्ये देवीचं स्थान आहे. तिच्या समोर संबळ वाजवली जाणार. आणि या श्रद्धेच्या जर कोणी आडवं आलं तर त्याचे परिणाम फार भयानक होतील, लक्षात ठेव. वाजव मुक्ता, वाजव संभाळ. तुझा रियाज आणि देवीची ताल प्रार्थना दोन्हीसाठी आज मुक्त हस्ताने संभाळ वाजव. या घराच्या एकात्मतेसाठी संभाळ वाजव. हे घर दुभंगू नये म्हणून संभाळ वाजव. घरामधली समानता अशीच कायम राहावी म्हणून संबळ वाजव. समानता स्त्री पुरुषाची, गरीब श्रीमंत प्रत्येकाला संगीत वाजवण्याचा, संगीत गाण्याचा अधिकार आहे. या घरातल्या भिंती, या घरातली सगळी माणसं बरेच दिवस झाले संबळ वादन ऐकण्यासाठी तरसलेत. वाजव, देवीचं नाव घे आणि वाजव. वाजव बाळा. हे बघ, तुझ्याकडे दोन पर्याय आहेत. एक तर तुम्ही दोघांनी तिथंच राहायचं, किंवा तुम्हाला जर का दुसरीकडे कुठं राहायचं असेल तर दुसरीकडं. ते तुमचं तुम्ही ठरवा. मला हे दोन्ही पर्याय मान्य नाही आहेत. ठीक आहे, तुला मी अजून एक पर्याय देतो. तू एकट्याने इकडे येऊन राहायचं. बोल, कुठला पर्याय मान्य आहे तुला? बाबा, मी चौथा पर्याय निवडायचं ठरवलंय. म्हणजे आजपासून रेणुका आणि मी एकत्र राहणार नाही. काय सांगतोयस? हो. ऐकलं का? वेद रेणुकापासून वेगळं व्हायचं म्हणतोय. काय सांगताय? खूपच चांगला निर्णय घेताय त्याने. त्याला म्हणावं आधी घरी आहे, पुढे काय करायचं ते बघू. हे बघ वेद, तू आधी घरी आहे. नाही, मी घरी पण नाही येणार. घरी येणार नाही म्हणजे? अरे काय बोलतोयस तू? बाबा, मी तेच बोलतोय जे तुम्ही ऐकताय. अरे पण रेणुकापासून वेगळं होऊन राहणार कुठे? इथेच, नगरकर घरात. मी माझ्या सासऱ्यांजवळ राहणार. आय मीन सासरच्यांजवळ. तिथेच राहणार? अरे मग याला वेगळं होणं कसं म्हणतात? तू पण तिथे, रेणुका पण तिथेच. बाबा, मी इथे राहणार, रेणुका नाही. मग रेणुका कुठं राहणार आहे? ते तुम्हाला कळेलच. पण एवढं नक्की की आजपासून आम्ही एकत्र राहणार नाही. आणि रेणुकाला जिकडे जायचं तिथे जाण्यासाठी ती कधीच निघाली. पोहोचेलच एवढ्यात. जास्त खुश होऊ नकोस. हा आनंद सुद्धा काही वेळापुरताच आहे. वाह, पण दादा
तू जेवण मात्र एकदम टेस्टी बनवलंस हा. म्हणजे वाटत नाही की तू बनवलं असशील असं. वाटत नसलं तरी मीच बनवलेलं आहे. हो, पण म्हणजे इतकं टेस्टी झालंय. लय भारी. मुक्ता, कोणत्या शब्दात आभार मानू ग तुझे? कसं कौतुक करू तुझं? एखादी चांगली सून घरातली घर कसं तोडण्यापासून वाचवते याचं उत्तम उदाहरण आहे. घर घरातल्या माणसांना कसं जोडून ठेवायचं हे तुझ्याकडनं शिकलं पाहिजे. सारंग, बायको हुशार आहे. बरं चला, आता मी थोडस पडतो, वामकुक्षी घेतो. जरा संध्याकाळी बऱ्याच दिवसानंतर शेतावर जाऊन येईन, ऑफिसमध्ये जाऊन येईन. बऱ्याच दिवसानंतर जरा शांत झोप लागेल मला.